स्माइल वेलकम. कशा आहात सगळे? एकदा. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. ओके. माझा आवाज येतोय सगळ्यांना? क्लिअर? व्हॉइस क्लिअर आहे? ओके. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. काल आपण रेकीचे 5 तत्व बघत होतो. 3 तत्व आपले समजून झालेले होते. लास्ट 2 तत्व आपण बघणार आणि त्याच्यानंतर रेकीची विशेषता आणखी काय आहे, कशा पद्धतीने आपण रेकीचा वापर करू शकतो आणि त्यानंतर औरा काय आहे, आजचं एवढे टॉपिक आपण कव्हर करणार आहे. ओके. औराचं प्रॅक्टिकल जे आहे ते आपण मंडेच्या सेशनला करणार आहे आणि ऍक्च्युअल तुम्हाला शक्तिपातानंतर जे आपलं रविवारी सकाळी जो शक्तिपात होणार आहे पहाटे 5:30 ला, त्या शक्तिपातात तुम्हाला नेमकी काय एनर्जी मिळाली याचा अनुभव आपण मंडेच्या सेशनला घेणार आहे. सो कुणीही मंडेचं सेशन मिस करू आपलं संडेला जे मॉर्निंगला आपण सेशन घेणार आहे 5:30 वाजता, त्या सेशनला कुणीही मिस करायचं नाही. 5:30 म्हणजे शार्प 5:30 ला तुम्ही जॉईन होणं खूप गरजेचं आहे. ओके. सो वेलकम. लेट मी शेअर द स्क्रीन. तर काल आपण दिव्य रेकी शक्तीचे जे डॉक्टर मिकौसांनी 5 तत्व सांगितले आहे, त्या 5 तत्वांचा अभ्यास करत होतो. काल आपण बघितलं, आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा आणि राग केल्याने किती मोठं नुकसान होऊ शकते याचं आपण उदाहरण पण बघितलं. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. त्या क्रिएटरनी आपल्यावर जेवढे आशीर्वाद केलेले आहेत त्या आशीर्वादाचं आपल्याला थँक्यू म्हणायचंय. कारण लक्षात घ्या, जी गोष्ट आपल्या जो असते ना त्याची आपल्याला किंमत नसते आणि जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे त्याचा शोध आपण सतत घेत असतो. पण सगळ्यात पहिले जर जीवनात आनंदी राहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा नियम आहे की त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे क्रिएटरनी, ते खूप महत्वाचं आहे. कारण जे जीवन आपण जगतोय ते निश्चितच कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. आज चप्पल बूट सगळे घालतात ना? पक्क. चप्पल बूट सँडल. कोणी कोणी आजपर्यंत त्या चपलेला थँक्यू म्हटलंय? कोणी कोणी त्या चपलेला थँक्यू? आजपर्यंत आपण किती चप्पल, लहानपणापासून आतापर्यंत विचार करा की किती चप्पल बूट तुम्ही तोडलेले आहेत. लक्षात घ्या, ते आपल्यासाठी बनले. जरी पैशांनी आपण विकत आणलं त्यांना, ते आपल्यासाठी बनले, आपल्यासाठी झिजले, आपल्यासाठी तुटले, आपल्यासाठी संपले. साधी जी चप्पल आपण घालतो, विचार करा, पावसाचा चिखल ती सहन करते, उन्हाचे चटके ती सहन करते, थंडीचा पण तीच सहन करते. पायाला काटा जरी बोचत असेल तर पहिले तो चपलेला बोचतो. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडे असला तर तो काटा आपल्या पायापर्यंत पोचते. मग आपण मनुष्य असं आहो की सगळ्या गोष्टींचा उपभोग मात्र घेतो, पण थँक्यू बोलल्या जात नाही. आजपासनं तुम्हाला सांगते की या जगामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा एनर्जी असते. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार. ईच अँड एव्हरी थिंग हॅव द एनर्जी. अगदी ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो, थोडं प्रेमाने त्याला थँक्यू म्हणायला शिका. जर गाडी चालवताय, त्या गाडीवर प्रेमाने गाडी सुरू करण्याच्या पहिले एक हात फिरवा. थँक्यू, तू माझा प्रवास यशस्वी करणार आहे. तिचंही महत्व आपल्या जीवनात तेवढंच आहे. ज्या पेनाने आपण लिहितो त्या एका सहीला किती महत्व आहे, बरोबर आहे ना? एखाद्या प्रॉपर्टीच्या कागदावर एका सहीला किती महत्व आहे. एखादा अधिकारी गव्हर्नमेंट जॉब त्याच्या सहीला किती महत्व आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये सहीला किती महत्वाचं आहे. आणि ती सही करण्यासाठी जो पेन तुमच्या हातात आहे त्यालाहीच तेवढं महत्व आहे. आज जर पेनानी मुलांनी पेपर सोडवले नाही तर भविष्य घडणार नाही.
मग त्या एका 10 रुपयाच्या पेनाचा सुद्धा आपल्या जीवनात किती महत्व आहे विचार करा. अशा पद्धतीने ज्या ज्या वस्तू आपण आपल्या जीवनात वापरतो त्या सगळ्या वस्तू आपल्या जीवनात तेवढ्याच महत्वाच्या आहेत. येस ऑर नो, आहेत की नाही? म्हणून आजपासून कळत नकळत ज्या ज्या वस्तू आणि व्यक्ती आपल्यासाठी, कशासाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी झटत आहेत, त्या सगळ्या वस्तूंना एकदा थँक्यू अवश्य म्हणायचं. दररोज एकदा थँक्यू. कारण लक्षात घ्या, त्या शेतात उन्हात आपण आता कूलर मध्ये आहोत. शेतकऱ्याचं काम काय आहे? जमिनीच्या मशागतीकडे लक्ष असतं त्याचं, जमीन तयार करण्यासाठी. आपण थंडीत ब्लँकेट काढून असतो, तो पिकाच्या वाढीची वाट बघत असतो. पावसात आपण आपल्या घरात असतो, आपल्या कार्यकामात व्यस्त असतो, आणि तो आपल्यासाठी पावसात भिजत अन्नाची निर्मिती करत असतो. सो वी हॅव टू से जस्ट थँक्यू. थँक्यू म्हणायला शिका. कळत नकळत विचार करा, जर एखाद्या मजुरांनी खांद्यावर ओझं आणले नाही, धान्याचे पोते उचलले नाही, ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. प्रत्येक व्यक्तीला आणि त्याच्या कामाला तेवढंच महत्व आहे. त्याच पद्धतीने आपण ज्या ज्या वस्तूंचा उपभोग आपल्या जीवनात घेत असतो त्या वस्तूंना देखील तेवढंच महत्व आहे. सो जस्ट से थँक्यू. ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या जीवनात यूज करतो ना त्या सगळ्या वस्तूंना थँक्यू म्हणा. आता हे झालं वस्तूंचं. कल्पना करा, आपण आपल्या जीवाभावाच्या व्यक्तींशी भांडतो, रागराग करतो, वाद घालतो, टोकापर्यंत जातो. 1 मिनिट कल्पना करा, ती व्यक्ती जर आपल्या जीवनात नाहीच आहे कायमस्वरूपी, काय होणार मग? म्हणून व्यक्तीला महत्व द्यायचं असेल तर चुकांना विसरायचं असतं, आणि चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला काय करायचं? चुकांना महत्व द्यायचं तर व्यक्तींना विसरायचं, आणि व्यक्तीला महत्व द्यायचं असेल तर चुकांना विसरायचं आहे. चॉईस आपली आहे, कारण जीवन आपलं आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य या सगळ्या एनर्जीची गरज आहे, तर त्या एनर्जीला पुढे नेण्यासाठी आपल्याला सुख, समाधान, आरोग्य याच्यासाठी देखील फक्त ग्रॅटिट्यूड आणि थँकफुलनेसची गरज आहे. चला तर मग आज आपण एक चांगला संकल्प करू. जे जे चांगलं आहे आपल्यासाठी, थोडं डोळे बंद करा सगळ्यांनी, आणि आपल्या जीवनात नेमकं काय काय चांगलं आहे ना ते एकदा आठवण काढा. सगळ्यात पहिले आपल्या हातांकडे बघा. थँक्यू, मला 2 हात आहे आणि ते माझ्यासाठी कष्ट करतात आहे. एकदा हातांना बघा, थँक्यू म्हणा. हलका स्पर्श डोळ्यांना करा. थँक्यू, तू मला इतकं सुंदर जग दाखवतोय. कानाला स्पर्श करून म्हणा की थँक्यू, हे सुंदर आवाज माझ्या कानापर्यंत तू पोचवत आहे. ओठांना स्पर्श करा की आपण बोलू शकतोय. बघा, आपलं हृदय न थांबता आपल्यासाठी कष्ट करत आहे. आपलं पोट आपल्यासाठी सगळं अन्न, आपण जे काही चुकीचं अन्न जरी खाल्लं तरी ते पचवण्यास सहकार्य करत आहे. आपल्या पायांनी अगदी आपलं जेव्हा चालायला लागलोय तेव्हापासून आपलं ओझं धारण केलंय, प्रत्येक शरीराच्या ऑर्गनला थँक्यू म्हणा आज, की त्यांच्या अस्तित्वामुळे, त्यांची कार्यक्षमतेमुळे आपली एनर्जी, आपली कार्यक्षमता ऍक्टिव्ह आहे. जस्ट से थँक्यू. जेवढं थँक्यू तुम्ही त्यांना म्हणाल तेवढंच आपल्या जीवनाच्या एनर्जी या सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीत बदलणार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि शेवटचं एक वाक्य, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे देवा, मला जे जे पाहिजे ते तू मला दिलाय, त्याच्यासाठी मी तुझा आभार आहे. आणि म्हणून रेकीचे 5 तत्वांमध्ये खरोखर मी जेव्हा या तत्वांना बघायला गेले ना, आयुष्य बदलून गेलं. कारण कधी हा भावच नव्हता की खरोखर आपल्यासाठी आपले हात काम करून राहिले, कधी बघितलंच नव्हतं. आपल्यासाठी हे डोळे कष्ट करून राहिले, आपल्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन अविरत आपल्याला जगवण्यासाठी कष्ट करत आहे.
आणि या सुंदर देहाला आपण आरोग्य देण्याच्या ऐवजी चुकीचा आहार घेत असेल, चुकीचा विचार करत असेल, तर आपण फक्त आणि फक्त त्याचं नुकसान करत आहे. इथून पुढच्या जीवनामध्ये जर परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे तर थोडं थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि या पूर्ण ब्रह्मांडाला थँक्यू म्हणा. कारण त्याचा रचयिता सगळ्यांना ऑक्सिजन देताना भेदभाव करत नाही. आपण मात्र आपल्याच ऊर्जांमध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी भेदभाव करत आहे. सो जस्ट से थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पुढच्या तत्वाला जाणून घेऊ. हळूवार डोळे उघडून टाका. आणि चौथं तत्व आहे, माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण इमानदारीने पूर्ण करणार. पूर्ण इमानदारीने पूर्ण करणार म्हणजे काय? आपण जर एक गृहिणी आहे, बघा, तेच काम चिडून करता येतं, रागवून करता येतं, टेन्शन घेऊन करता येतं, पण तेच काम आनंदात विथ स्माइल केलं तर कसं राहील? तुम्ही ज्या दिवशी खूप थकलेले असता, तुम्हाला चिडचिड झालेली असते, राग आलेला असतो, अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही स्वयंपाक कराल किंवा कुठलेही काम कराल, त्याचं कसं रिझल्ट येणार आहे? त्या दिवशी नेमका स्वयंपाकही बिघडणार, घाईघाईत केलेलं काम अजून काहीतरी बिघडणार. आणि म्हणून जिथे तुम्ही नोकरी करताय, जे काम करताय, ते प्रत्येक काम करताना पूर्ण इमानदारीने करायचं. इमानदारी म्हणजे ते काम 100% तुमची जबाबदारी आहे आणि अगदी यशस्वीपणे आपल्याला या कामाचं ओझं उचलायचं आहे, या कामाचा भार उचलायचा आहे, असा पूर्ण इमानदारीने आपल्याला याची जबाबदारी स्वीकारायची आहे आणि ते काम यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे. कारण जर आपण जबाबदारी नाही घेतली ना, आज आपण काय करतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात, कोणी बर्थडे विसरला तरी नाराज होणार, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण नाराज होतो. आणि त्या चांगल्या दिवसाला, जो त्या वर्षी त्या दिवशी आयुष्यात एकदाच येणार आहे, ते वर्षही कधी परत येणार नाही, तो क्षणही कधी परत येणार नाही, पण आपण तो अख्खा दिवस कोणीतरी आठवण ठेवली नाहीये म्हणून स्पॉइल करून टाकतो. सो आजपासनं आपल्या आनंदासाठी आपल्याला काम करायचं. वी हॅव टू वर्क फॉर अवर हॅपीनेस. आणि जेही जबाबदारी आहे, तुम्ही जिथेही काम करता, मातृत्वाची वेगळी जबाबदारी आहे, पती पत्नी म्हणून एकमेकांविषयी वेगळी जबाबदारी आहे, आपल्या इतर कुटुंबातील सदस्यांप्रती वेगळी जबाबदारी आहे. तर या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अगदी आनंदाने पार पाडायच्या. येस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी, असा भाव प्रत्येक वेळेस स्वतःला सांगायचा आहे. आणि यस, आय कॅन डू इट. मी या सगळ्या माझ्या कामं, माझ्या गरजा संपूर्ण क्षमतांनी पूर्ण करण्यास रेडी आहे. यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. हो, मी तयार आहे माझ्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण करण्यासाठी. रोज स्वतःला ही गोष्ट सांगायची आहे. त्यानंतरचं आपलं शेवटचं 5वं तत्व जे आहे, डॉक्टर मिकाउसींनी सांगितलेलं ते तत्व आहे, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु बनूंगा. कारण दयाभाव, थँक्यू. आज बघा, कोणता व्यक्ती कुठे आपल्या कामात येणार, एखाद्या वेळेस आपण अडचणीत फसलो, कुठला व्यक्ती देवस्वरूपात आपल्याला येणार आहे म्हणून माहिती. प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे आपल्या कामात येतोय. जे मी सांगितलं, शेतकरी राबतोय, मजूर राबतात आहे, कारखान्यात कामगार राबतात आहे, त्यांनी निर्मितील्या वस्तू आपल्याच कामात येतात. आणि म्हणून थँक्यू. जो मोबाईल, ज्या मोबाईलवरनं तुम्ही हा क्लास करत आहे, ज्या लॅपटॉपवरनं क्लास करत आहे, जस्ट से थँक्यू. कारण आज जर ही सुंदर थँकफुलनेसची ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनाला दिली, तर इथून पुढचं तुमचं सगळं जीवन खूप सकारात्मकतेने जाणार आहे. सो आज आपल्याला आपल्या आयुष्याला एक सुंदर थँकफुलनेस द्यायचा आहे. सो रेडी? इथून पुढे आपलं आयुष्य कसं राहील? ग्रॅटिट्यूड. का बरं ग्रॅटिट्यूड पाहिजे? कारण जे जीवन आपण जगतोय ना, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले स्वतःला सांगायचं आहे की मी या जगात सगळ्यात आनंदी व्यक्ती आहे. त्या क्रिएटरनी मला भरभरून दिलेला आहे.
त्यासाठी त्या क्रिएटरचं खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचं. ओके. तर आजपासून आपण प्रयत्न करूया की आपल्या संपूर्ण पुढील जीवनामध्ये आपण ही थँकफुलनेसची ऊर्जा स्वतःच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनातही प्रदान करण्याचा प्रयत्न करूया. ओके. हे झाले रेकीचे 5 तत्व. आता आपण रेकी कशा पद्धतीने काम करते असं आपण पुढले टॉपिक याचे डिस्कस करणार आहोत. तर रेकी जेव्हा आपण प्रॅक्टिस करू अट्युनमेंट नंतर, तर त्यावेळेस आपल्याला नेमकं काय काय करावं लागतं ते आपण बघणार आहे. बघा, रेकी ही मनुष्याला मिळालेली एक अनमोल देणगी आहे. आधी आमचे ऑफलाईन जेव्हा सेशन असायचे तर 1-2 दिवसाच्या सेशनमध्ये आम्ही हे संपवायचं, पण मग मी हे 10 दिवसांच्या सेशनमध्ये का बरं कन्वर्ट केलं याचं रिझन तुम्हाला सांगते. कारण जेव्हा आम्ही शिकलो आम्हाला ना रेकॉर्डिंग मिळालं ना ते 1-2 दिवसात जेव्हा आपण कुठली नवीन गोष्ट शिकतो, आज आपण 10 दिवस टप्प्याटप्प्याने ही गोष्ट शिकतो आहे, तर आपल्याला कळतं. आणि जर एखादा मुद्दा नाही कळला तर तुम्हाला रेकॉर्डिंग पण सपोर्ट आहे, तुम्ही त्याला रिपीटेड बघू शकता. ठीक आहे. किंवा आपला कुठलाही क्लास तुम्ही रिपीटेड करू शकता. म्हणजे परत जर तुम्हाला वाटलं की ही बॅच एकदा रिपीट करायची आहे, 2दा रिपीट करायची आहे, तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. पण 1-2 दिवसाच्या सेशनमध्ये यातली कुठलीच फॅसिलिटी भेटत नाही. फक्त असं 3-4 पानाचे नोट्स भेटले की झालं. याच्या पलीकडे काही मिळत नव्हतं. त्याच्यामुळे काय होत होतं की अर्धवट मिळाल्यासारखं वाटायचं. आणि म्हणून मी जेव्हा ट्रेनिंग चालू केलं तर मी ते रेकॉर्डिंग आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचावा. कारण होतं काय, आपल्याला शिकताना काय वाटतं की मला सगळं समजलं, पण गुरुची गरज पडते, मार्गदर्शकाची गरज केव्हा पडते, जेव्हा तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्ही अडता, तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही. मग आता मी माझे जसे पहिले गुरु जे होते ते भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते. ते आले त्यावेळेस सेशन घेतलं, चालले गेले. त्यानंतर आयुष्यात आता इतके वर्ष झाले, 16-17 वर्ष, कधीही त्यांच्याशी एकदाही बोलणं झालं नाहीये. आणि मी माझ्या स्टुडंटला दररोज सोमवार ते शुक्रवार 10 ते 11 मध्ये मला फोन करून बोलू शकतात. व्हॉट्सअपवर व्हॉइस मेसेज टाकून त्यांच्या प्रश्नांची उत्तर घेऊ शकतात आणि मल्टिपल माझ्या बॅचेस अटेंड करू शकतात. अगदी कुठलाही लेवल, कुठलाही क्लास माझा केला तरी सुद्धा माझी प्रत्येक याला फॅसिलिटी ती आहे. प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग मिळतं आणि कितीदा रिपिटेशनचं चान्स आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे एकच उद्देश आहे, कारण 1-2 दिवसात कधीच जीवनाला बदलाव होत नाही. आता जरी आपले 10 दिवसांची सेशन आहे, तर या 10 दिवसांमध्ये जे लोक नियमित प्रॅक्टिस करतील पुढे, त्यांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. नाही तर काय होईल, बुवाचं कीर्तन 7 दिवसाचा भागवत सप्ताह लागतो, मान डोलून डोलून आपण ऐकतो, बुवाने लई चांगलं कीर्तन दिलं, आणि जसं कीर्तन संपते आपण आपल्या जिंदगीत लागलो की झालं, मग आमचे हे असे, आमची ही अशी, आमच्या सासूबाई अशा, आमचे मुलं असे, फिरसे वही गंगा. तसं जर नाही करायचं असेल तर रेकीला आम्ही लाईफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. का? तर याच्यातनं आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा आमूलाग्र बदल आणू शकतो. कारण ही शिकण्यासाठी मुळीच नाही आहे 10वी-12वीचा अभ्यास, की नंतर ते पुस्तक, आता माझ्या मुलाची 10वीची परीक्षा संपली रे संपली, पुस्तकं एका कोपऱ्यात पडून आहेत. गरज आहे का उघडायची? भविष्यात त्याला ते 10वीचे पुस्तक उघडायची गरज पडणार आहे का? निश्चितच नाही. पण रेकी ही अशी ऊर्जा आहे की हिचा तुम्हाला वारंवार सराव करायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीसाठी याचा अनुभव घ्यायचा आहे. क्लिअर? ओके. तर रेकीसाठी शिक्षणाची कुठली अट नाहीये, वयाची अट नाहीये.
डॉक्टरांना ठरवावं लागतं की एखाद्या पेशंटला कोणतं औषध द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, लहान बाळ असेल तर किती ml द्यायचं, एडल्ट असेल तर किती ml द्यायचं, वृद्ध असेल तर किती ml द्यायचं, हे कुणाला ठरवावं लागतं? डॉक्टरांना ठरवावं लागतं. पण रेकी साधकांना तेही ठरवायची गरज नाही आहे. कारण जेव्हा आपण रेकीचा प्रवाह, जेव्हा आपण अटुनमेंट नंतर ऍक्टिव्हेशन करू आणि जेव्हा तुमच्या हातातनं जो प्रवाह प्रवाहित होईल तो कसा प्रवाहित होत असतो? समोरच्या पेशंटच्या गरजेनुसार किंवा आपल्या गरजेनुसार तो आपोआप प्रवाह सुरू होईल आणि आपोआप थांबेल देखील. त्याला कशाची गरज पडणार नाही की हा प्रवाह सुरू राहायला पाहिजे. तर आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटला हील कराल तर हाताची पोझिशन कशी पाहिजे? पाचही बोट जोडलेले, असे 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 कसे हात ठेवायचे नाही. दोन्ही हात कसे राहतील तुमचे हिलिंग करताना? पाचही बोट जोडलेले आणि हाताचा कप शेप. कारण दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या पाम चक्रातून प्रवाहित होत असते आणि हिलिंगचा वेळ किती राहणार आहे आपण ठरवू शकत नाही की आपल्याला किती ऊर्जांची गरज आहे किंवा समोरच्याला किती ऊर्जांची गरज आहे. तो प्रवाह पेशंटच्या गरजेनुसार किंवा आपल्या गरजेनुसार रेकी स्वतः ठरवते की समोरच्याला गरज किती आहे आणि तेवढाच प्रवाह सुरू होतो. त्याच्यामुळे जास्तीचा डोस गेला बुवा असं होणार नाही किंवा कमी रेकी गेली असं होणार नाही. ज्याला जेवढी जेवढी गरज आहे तेवढा तेवढा प्रवाह तुमच्या हातातनं प्रवाहित होईल. रेकी सगळ्यात पहिले काय करते तर आपल्यातले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. जी काही निगेटिव्हिटी असेल, कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ती सगळी नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते आणि आपली नकारात्मकता दूर झाली की आपोआप आपण पॉझिटिव्ह होत जातो. पॉझिटिव्ह एनर्जीकडे आपण अट्रॅक्ट होतो. त्यानंतर रेकी स्थूल शरीर के साथ साथ मनोमय शरीर में भी मदत ट्रान्सफॉर्मेशन आणते. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये देखील सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह या रेकीतनं वाहत असतो. रेकी उपचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शक्तिपाताच्या प्रोसेसमधनं जाणं कंपल्सरी आहे. शक्तिपात करून घेणं कंपल्सरी आहे. विदाउट अटुनमेंट कोणीही रेकीचा सराव करू शकत नाही. करू शकाल केव्हा? 21 दिवस डॉक्टर मिकाऊसिन सारखं अन्न पाणी त्यागून एखाद्या पहाडावर जाऊन निर्जन ठिकाणी जाऊन ध्यान साधना कराल. आता त्यांची साधना होती म्हणून त्यांना 21 दिवस लागले. आपल्याला 21 वर्षे लागू शकतात. भगवान बुद्धांना 12 वर्ष लागले होते ज्ञानप्राप्तीसाठी. ते जर शक्य नाही आहे तर मग आपल्याला काय आवश्यक आहे? रेकीचा शक्तिपात रेकी ग्रँड मास्टर कडनं करवून घेणं कंपल्सरी आहे. अगदी एका अटुनमेंट आणि ऍक्टिव्हेशन नंतर लगेच तुम्हाला या ऊर्जा जाणवतात आणि तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी किती सुंदर शास्त्र विचार करा ना. ज्या साधना करायला वर्षोनुवर्ष जातात ते एका 15 ते 20 मिनिटाच्या एनर्जी एक्सचेंज मधनं तुम्ही स्वतः त्या एनर्जीला फील करू शकता. या सारखा सुंदर अनुभव आहे का? म्हणून तो अटुनमेंटचा चान्स मिस करायचा नाहीये. जर अटुनमेंट मिस केलं तर या 10 दिवसांचं सेशन अटेंड करून काहीही फायदा होणार नाही. आलं का लक्षात? अटुनमेंट जर तुम्ही मिस केलं तर काही फायदा होणार नाही. ठीक है? हो सके तो उपचार के लिए स्वतंत्र जगह निश्चित करे. विशेष वातावरण की निर्मिती होने से उपचार के परिणाम शीघ्र मिळते. आता तुम्ही स्वतःच सेल्फ हिलिंग करताय, 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करताय. त्यासाठी जर तुम्ही घरात एखादी कोपरा निश्चित केला की मी इथे बसून ध्यान करणार, अगदी बेडवर बसूनही करू शकता, पण रोज त्याच ठिकाणी करायचं. पण निगेटिव्हिटी काढायची नाही बेडवर. तुम्ही मेडिटेशन करून तर त्या रूमची पूर्ण ऊर्जा वाढेल. पण जे औरा क्लीन करायची जी आहे प्रोसेस ती जनरली अशा ठिकाणी अन्न जिथे आहे किंवा बेडरूम मध्ये झोपायचं तिथे नाही. एखाद्या कोपऱ्यात पटकन औरा क्लीन करून टाकायचा किंवा आंघोळीच्या वेळेस औरा क्लीन केलेला अजून चांगला. ठीक आहे? एकदा अटुनमेंट घेतले असेल तर परत नाही घ्यायचं गरज पडत. कारण अटुनमेंट केव्हा? रेकी लेवल 1चं एकदा होतं, रेकी लेवल 2चं एकदा होतं, रेकी लेवल 3चं एकदा होतं, रेकी ग्रँड मास्टर लेवलचं एकदा होतं. अशा पद्धतीने लेवल वाईज अटुनमेंट घेऊ शकता. पण एका एका लेवलचेच अटुनमेंट परत परत घ्यायचे नाही. ते अटुनमेंट घेण्याची परत परत अटुनमेंट घेण्याची गरजही पडत नाही. क्लिअर झालं? आता लेव्हल 1 मध्ये जेव्हा आपण शिकतो
तेव्हा आपल्याला उपचार करण्यासाठी त्या पेशंटला हस्तस्पर्श करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच लेव्हल 1 ला स्पर्श चिकित्सा म्हटलं जातं. जास्तीत जास्त एखाद्याला बेडसोल असेल, एखाद्याचा शरीराचा अंग जळलेला असेल, कुठली जखम असेल, तर मात्र आपण 2 ते 3 इंच दुरून हिलिंग करू शकतो. 2 ते 3 इंच दुरून आपण हिलिंग करू शकतो. ठीक आहे. आता पण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जाताच तुम्ही जगाच्या पाठीवर केव्हाही हिलिंग करू शकता, कुठेही हिलिंग करू शकता. तो व्यक्ती अमेरिकेला आहे, दुबईला आहे, त्याच्याशी तुम्हाला काहीही हे नसतं. फक्त तुमची इच्छा आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीला भलं व्हावं तुम्हाला वाटतं तर तुम्ही त्याला सांगूनही करू शकता किंवा न सांगता पण हिलिंग करू शकता. हे प्रॅक्टिकली आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये करत असतो. जसं लेवल 1 चे प्रॅक्टिकल सगळे आपण या बॅचमध्ये करणार आहे, तसं रेकी लेवल 2 च्या बॅचमध्ये डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल सुद्धा आपण प्रॅक्टिकली करत असतो, की तुम्हाला सांगितलं जातं एका पेशंटला फोन करा, त्याला लेटून राहायला सांगा आणि तुम्ही केलेल्या हिलिंगचा त्याला फायदा तो दुसऱ्या गावाला आहे, दुसऱ्या देशात आहे, तरी देखील तुम्ही हिलिंग करू शकता. हे प्रॅक्टिकल आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये करून घेत असतो. ठीक आहे. कधी कधी उपचार करताना जर पेशंट झोपला, काही फरक पडत नाही. तुमच्या हातातनं प्रवाह सुरून संपेपर्यंत तुम्ही हिलिंग मात्रा द्यायची, त्याला आपोआप उपचार प्राप्त होत असतं. पण एखादा व्यक्ती खूप निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह म्हणजे त्याला तुम्ही म्हणताय की घे रे बाबा रेकी, मी तुला बरं वाटत नाही तर मी रेकी देतो, पण समोरच्याचा ट्रस्टच नाही आहे, अशा वेळेस उपचार होईल. पण पहिले रेकी काय करेल, त्याच्या माइंडचे ब्लॉकेजेस दूर करेल आणि अशा वेळेस उपचार होण्यासाठी वेळ लागत असतो. ठीक आहे. आपला सेकंड लेवलचा क्लास, थर्ड लेवलचा क्लास याच्यानंतर सुरू होणार आहे, त्याची तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये माहिती दिली जाईल. ओके. आता बघा, कधी कधी काय असतं, उपचार करताना रेकीचा जो साधक असतो, म्हणजे रेकी साधक तर त्याला एनर्जीचा फ्लो थंड, म्हणजे जेव्हा तुम्ही देत असता हातात न रेकी जेव्हा प्रवाहित होते तर संवेदना कशा जाणवतात, कुणाला थंड जाणवतील, कुणाला गरम जाणवतील, कुणाला व्हायब्रेशन जाणवतील. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन जाणवतील. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या शरीरावर जाणवणाऱ्या संवेदना वेगळ्या राहतील. जनरली मला एक प्रश्न नेहमीच मी प्रत्येक बॅच मध्ये सांगते, आपण जेव्हा शिकायला बसलेलो आहे तर जर तुम्ही मला ऐकत आहे तर तुमचा फोकस माझ्या शब्दांवर असेल, मग माझ्या शब्दांवर जर तुमचा फोकस आहे तर डोक्यात दुसरा तिसरा विचार यायला पाहिजे का? विषय एक चालू असतो, तुमचा प्रश्न वेगळा चालू असतो. ठीक आहे. चॅटबॉक्स कशासाठी, की हा विषय जो विषय आपला करंट चालू आहे त्या विषया संदर्भात जर तुमचा प्रश्न आला तर एक वेळ मी बोलता बोलता त्याचा आन्सर देणार. ठीक आहे. आता प्रश्न आला, हा रेकी लेवल 1 चा क्लास आहे का? डे 1 पासून सांगते, आजचा 5वा दिवस आहे. रेकी लेव्हल 1 आपण शिकतो आहे आणि हे 10 दिवसांचं सेशन आपलं चालणार आहे आणि याचा शक्तिपातही तुम्हाला मिळेल, दररोजचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत आहे, शेवटच्या दिवशी मेडिटेशनचा ऑडिओ आणि पीडीएफ सुद्धा सगळे तुम्हाला दिले जाणार आहे. तुम्ही रेकी लेव्हल 1 किंवा याच्या पुढे जे लोक सेकंड आणि थर्ड लेव्हलला येतील त्यांना सुद्धा रेकॉर्डिंग वगैरे सगळं तेव्हा युट्यूबवर नाही मिळत, तेव्हा आपलं प्ले स्टोअरवर ऍप आहे, त्या ऍप मध्ये आपल्याला रेकॉर्डिंग दिल्या जाणार आहे. आपला कुठलाही कोर्स तो फ्री मध्ये जरी असला आणि तेव्हा म्हटलं की तुम्ही मल्टिपल टाइम त्याला अटेंड करू शकता, तर म्हणजे तो तुम्हाला मल्टिपल टाइम अटेंड करता येणार आहे. ठीक आहे. आणि मध्ये अजून एक प्रश्न आला होता, रेकीचा शक्तिपात केव्हा घेणार आहे? तर अगदी आजच बॅच स्टार्ट होताना मगाशीच सांगितलं मी, या रविवारी पहाटे किती वाजता, किती वाजता पहाटे 5:30 वाजता, 5:30 वाजता आपला शक्तिपाताचं सेशन होणार आहे. ठीक आहे. दिव्य रेकी शक्तीचा शक्तिपात केव्हा होणार आहे आपला? पहाटे 5:30 वाजता होणार आहे. सगळ्यांनी पहाटे रेडी राहायचं आहे. कसं राहायचं ते पण मी सांगितलंय. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसायला पाहिजे.
व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे आणि 1 ग्लास पाणी पिऊन रेडी राहायचं आहे. क्लिअर झालं? ओके. चला, तर कुठल्याही व्यक्तीला जर रेकी देत आहे तर त्याच्या आजारानुसार तुम्हाला रेकी द्याय. सर्दी खोकला आहे 3 दिवसात होऊन जाईल, थोडं जास्ती व्हायरल आहे तर 7 दिवस लागतील, किंवा मग मोठे डिसीज आहे, टीबी आहे, कॅन्सर आहे, किंवा अजून कुठला डिसीज आहे मोठा, अशा वेळेस तुम्हाला 90 दिवस मी सजेस्ट करते हिलिंग करण्यासाठी. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कुठलेही औषधं बंद करायचे नाहीये. आज आपल्याकडे बऱ्याच लोकांचं बीपी, शुगर, थायरॉइड चे औषधं डॉक्टरांनी स्वतः बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही रेकी शिकताय म्हणून कुठलेही औषधं स्वतःच्या मनाने बंद करायचे नाही. ठीक आहे. आज आपल्याकडे रिझल्ट आहे 4 स्टेजचा, कॅन्सर सुद्धा ठीक झाल्याचा. पण स्टेप बाय स्टेप कुणीही स्वतःहून औषधं बंद करू नका. नाहीतर रेकी शिकतोय म्हणून आजपासनं मी चला आजाव, बिलकुल मी आता स्पर्श करणार आणि सगळ्यांचे आजार दूर करणार, असं करायचं नाही. बघा, आपल्यामध्ये खूप शक्तींचा संचार असतो. रेकीच्या मास्टर लेवल पर्यंत जाताना ती अनुभूती पण तुम्हाला होऊन जाते की लोकांच्या जीवनाप्रती तुम्हाला इंटेन्शन मिळतात, तुम्ही ते जाणून घेऊ शकता. पण हे सगळं करत असताना पहिले ट्रस्ट ऑन युअरसेल्फ, तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर ट्रस्ट करणं खूप गरजेचं आहे. तर रेकी वाहक म्हणजे तुम्ही रेकीच्या शक्तिपातानंतर काय बनणार आहे? रेकीचं वाहक बनणार आहे. रेकी वाहक हा फक्त रेकीचा वाहक असतो. अनंत स्रोतातनं येणारी ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्ही तुमच्यामध्ये आत्मसात करून, अनंत स्रोतातनं वाहत येणारी ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यामध्ये आत्मसात करून स्वतःसाठी आणि इतरांसाठी ती ऊर्जा वापरण्याचं माध्यम मात्र आहे. काय आहे? तुमच्यासाठी किंवा इतरांसाठी ते ऊर्जा वापरण्याचं माध्यम मात्र आहे. त्या ऊर्जा तुमच्या नाही. मी जर रेकीचा शक्तिपात तुम्हाला करून देणार आहे, मी फक्त माध्यम आहे. बघा, नळाचं काम काय आहे? पाणी पोहोचवणं. पाण्याचा स्रोत नळ आहे का? त्याच पद्धतीने एक रेकी ग्रँडमास्टर म्हणून मी एक माध्यम आहे ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही एक हिलर म्हणून किंवा भविष्यात एक ट्रेनर म्हणून फक्त माध्यम असणार आहे. ही ऊर्जा आपली नाही आहे. आपण फक्त या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करणार आहोत. क्लिअर? ही ऊर्जा आपली नाही. आपण फक्त त्या प्युअर स्त्रोतला आपल्या जीवनात आत्मसात करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर अगदी हे उपचार करताना तुम्हाला पेशंटच्या डिटेल आजाराची माहिती असणे पाहिजे असंही गरजेचं नाही आहे. कारण डॉक्टर मिकॉसननी 24 पॉईंट सांगितले. रेकी हिलिंगचे किती पॉईंट सांगितले? 24 पॉईंट. पण मी एवढ्या वर्ष अभ्यास करून आणि आज भारतातलेच बरेच लोक किंवा विदेशात सुद्धा फक्त 7 चक्रांना हिल करून रेकी उपचार पोहोचवतात. 7 चक्र. का बरं? कारण एक जर आपण 21 पॉईंटचं हिलिंग म्हटलं, 24 पॉईंटचं जर हिलिंग म्हटलं, 24 पॉईंटचं जर हिलिंग करायचं म्हटलं, एका पॉइंटवर हिलिंग करायला कमीत कमी 3 मिनिटं लागतात. मग 24 पॉईंटचं हिलिंग करायला किती वेळ लागेल? 72 मिनिटं. 72 मिनिट्स कोणता पेशंट लेव्हल 1 ला तुमच्याजवळ लेटून राहील? किंवा आपण सेल्फ हिलिंग जरी करायचं म्हटलं, आपल्याजवळ आहे का 72 मिनिटाचं हिलिंग करायचा पेशंट? म्हणून सगळ्यात महत्वाचं आपल्या ऋषीमुनींनी 7 चक्रांना महत्व दिलेलं आहे आणि म्हणून आपण त्याच ऊर्जेचा वापर 7 चक्रांना चार्ज करण्यास करणार आहे. आणि 7 चक्रांना हिल करायला किती मिनिटं लागणार आहे? 21 मिनिटं. मग आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आपण 25 मिनिटं काढू शकत नाही का? 21 मिनिटं चक्रांना चार्ज करायला आणि 4 मिनिटं औरा क्लिन्झिंगसाठी. पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल? हा 21 मिनिटाचा वेळ आपल्याला काढणं आवश्यक आहे. ठीक आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही हा 21 मिनिटाचा वेळ स्वतःसाठी काढाल तेवढाच रिझल्ट तुम्हाला येणार आहे. रेकीमध्ये दुसऱ्या एखाद्या पेशंटचा आजार तुम्हाला लागेल किंवा तुमचा आजार पेशंटला लागेल असं काहीच होत नाही.
रेकीमध्ये होतं ते फक्त शुद्धीकरण. एनर्जी लेवलवर जे जे ब्लॉकेजेस आलेले आहेत ते ब्लॉकेजेस पहिले रेकी दूर करते आणि म्हणून इथे उपचार रूट कॉज पर्यंत होतं. आता मला सांगा, सर्दी खोकल्यासाठी किंवा तापासाठी औषध दिलं जातं, तर ते औषध फक्त त्या आजारावर काम करतं, बरोबर की नाही? पण रूट कॉज पासनं ट्रीटमेंट होत असते का? मी तुम्हाला औराचं जेव्हा शिकवणार तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार विथ डायग्राम की ते कशा पद्धतीने काम करतं. झालं. अगदी दुसऱ्या सगळ्या उपचारांसोबत दिव्य रेकी शक्तीचा उपचार पेशंटला देता येतो. स्वस्थ व्यक्तीलाही संपूर्ण स्वास्थ्य लाभ कंटिन्यू प्राप्त होण्यासाठी देखील रेकीची साधना केली जाऊ शकते. म्हणजे प्रत्येक असं नाही की आपल्या जीवनात खूप प्रॉब्लेम आहे तेव्हाच रेकी करायची. भविष्यात आपल्याला काही आजार होऊ नये किंवा आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलची सगळी सुबत्ता यावी, सगळं पॉझिटिव्हिटी जीवनात असावी, यासाठी आपण दिव्य रेकी शक्तीचा निश्चितच वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, या रेकी शक्तीमध्ये अंधश्रद्धेला कुठेही स्थान नाही. ठीक आहे. काल कोणीतरी प्रश्न केला होता, अंधश्रद्धा निर्मूलनवाले मान्यता देतात का म्हणे रेकीला. रात्री माझं एक सेशन होतं 8:30 ते 9:30, त्याच्यात एक प्रश्न आला होता. मग मी काय केलं, जे मी आत्ता करणार आहे. कसं आहे, प्रूफ लागतं ना सगळ्या गोष्टीसाठी. आता मी तुम्हाला प्रूफ देते. ठीक आहे, एकच मिनिट. किती आयकॉन ओपन आहेत. कंटिन्यू क्लासेस असतात माझे. आज तरी गेस्ट होते म्हणून या आधीची एक बॅच झाली नाही आपली. गुगलवर गेलो आपण, कारण गुगल बाबावर सगळे विश्वास ठेवतात ना. मग इथे रेकी इन हॉस्पिटल आणि आपण इमेजवर क्लिक करू. हे तुम्ही पण गुगलवर जाऊन करू शकता. आता मला सांगा, इथे जेवढे इमेज आहे ना, हे हॉस्पिटलच्या इमेज आहेत. दिसतंय तुम्हाला? या सगळ्या इमेज हॉस्पिटलच्या आहेत. आणि आज विदेशांमध्ये एखादा पेशंट ऍडमिट झाला तर त्याचं ऑपरेशन सक्सेस होण्यासाठी आधी त्याला हिलिंग दिल्या जातं आणि ऑपरेशन नंतर तो लवकर रिकव्हरी होण्यासाठी सुद्धा हिलिंग दिल्या जातं. आणि ऑपरेशन करण्याच्या आधी डॉक्टर्स ग्रुप हिलिंग करतात की ते ऑपरेशन यशस्वी व्हावं. हे बघा, हे सगळे रेकी इन हॉस्पिटल. आणि विदेशांमध्ये ही रेकी सायंटिफिकली वापरल्या जाते. तुम्ही त्याचा रिसर्च करू शकता. पण भारतामध्ये लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून आयुष मंत्रालयाकडनं रेकीला मान्यता अजूनही दिली गेलेली नाही आहे. आणि मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन, आणि आम्ही रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची जेवढी आमची टीम आहे, आज प्रयत्न एकच आहे आमचा उद्देश की आपल्या भारतात देखील रेकीला स्थान भेटलं पाहिजे. या दिव्य रेकी शक्तीची पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आपण यूज करू शकलो पाहिजे. येईल, तोही दिवस येईल. आपल्या भारतामध्ये का मान्यता नाही हे मी तुम्हाला सांगते. आपण रेकी इज द सायन्स, इट इज द एनर्जी. आणि एनर्जी बद्दल काय म्हटलं तर हे डिस्ट्रॉय होत नाही, हे ट्रान्सफॉर्म होते. त्याच बेसवर आपल्या शरीरामध्ये जर कुठे नकारात्मक एनर्जी क्रिएट झाली, त्याला आपण आजार म्हणू. त्याला हील करून परत पॉझिटिव्हिटी जनरेट करणं, याच्यात कुठेतरी अंधश्रद्धा आहे का? 2 हात रब केल्यानंतर एक एनर्जीचा फ्लो आपल्याला जाणवतो. ही एक एनर्जी आहे, याला आपण नाकारू शकतो का? निश्चितच आपण याला नाकारू शकत नाही. मग या ज्या सगळ्या एनर्जी आहे भारतामध्ये, कोणी हनुमान रेकी, मी स्वतः खूप आध्यात्मिक आहे, सगळे उपास तपास करते, पण मी हे रेकी सायन्स म्हणून मान्य केलेलं आहे. ईश्वरीय शक्तीवर माझा गाढ विश्वास आहे, पण म्हणून मी त्याला अंधश्रद्धेशी कधीच जोड देणार नाही. ती एक अशी शक्ती आहे जी प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवून राहिलेली आहे. माझा त्या एनर्जीवर विश्वास आहे. त्या एनर्जीला मनुष्याने वेगवेगळे नावं दिलेले आहेत, बरोबर की नाही? पण या ऊर्जांना आपल्या भारतामध्ये हनुमान रेकी, गायत्री रेकी, शिव रेकी, अजून कुठली कुठली रेकी, त्याच्या खूप सारे नावं आहेत. मग लक्षात घ्या की त्याच्यातनं सायन्स, जिथे अध्यात्माला जोडा, पण अध्यात्माला देवाचं नाव घेऊन अंधश्रद्धेशी जोडू नका. मी हे नाही म्हणत, धार्मिक असणं खूप चांगलं आहे, कारण आपल्या कठीण समयी ही एनर्जी आपल्याला खूप मदत करत असते. पण भारतामध्ये तिथे आयुष मंत्रालयामध्ये सायन्सचे पुरावे द्यावे लागतात, बरोबर की नाही? सायंटिफिक एव्हिडन्स द्यावे लागतात. आणि त्या सायंटिफिक एव्हिडन्स मध्ये भारत मागे पडलाय.
आणि म्हणून अजूनही आपल्या रेकीला मान्यता मिळाली नाही. आता तुम्हाला जर माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये ॲक्युपंक्चरला माहिती मिळालेली आहे. आता नीट थ्रू तिथे 4 वर्षाचा कोर्स राहणार आहे ॲक्युपंक्चरचा. जसं फिजिओथेरपीचा आहे तसं ॲक्युपंक्चरचं राहणार आहे. त्याच्या आधी त्यांनी जुन्या सगळ्या प्रॅक्टिशनरला चान्स दिला. मी सुद्धा रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलची. पण जोपर्यंत एव्हिडन्स नाही, आज जर तुम्ही कुणाच्या शरीरावर प्रेशर देत असाल तर ते इलिगल आहे. का? आता तुमच्या जो डिग्री असल्याशिवाय किंवा काउन्सिलचं लायसन्स, रजिस्टर्ड प्रॅक्टिशनरचं लायसन्स असल्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. आणि रेकीचं सुद्धा आपल्याला याच पद्धतीने सायंटिफिकली यावं, या आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, चलो. मी बॅच घेतली नाही आज तरी लोक जॉईन झाले होते म्हणतात याच्या आधीच. चलो आगे बढ़ते. तर रेकीला अंधश्रद्धेशी जोडायचं नाही. रेकी लेव्हल 1 पासून रेकी ग्रँड मास्टर पर्यंत रेकीच्या 5 पायऱ्या आहेत. पहिली जी पायरी आता आपण शिकतो रेकी प्रथमा, ज्यात आपण फक्त स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो. त्याच्यानंतर रेकी द्वितीय लेवल, त्याच्या विशेषता आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीला हील करू शकता. तुमच्या ज्या काही सकारात्मक इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी विशबॉक्स तयार करू शकता आणि एखाद्या व्यक्तीच्या माइंडशी संपर्क करून त्याचं व्यसन दूर करू शकता. एखाद्या व्यक्तीच्या माइंडशी संपर्क करून मोबाईलचं नाद दूर करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला लागलेल्या वाईट गोष्टींपासून तुम्ही दूर करू शकता. किंवा तुमची कोर्टाची केस चालू आहे, त्या जजशी कनेक्शन करून फक्त तुमची बाजू खरी असणं गरजेचं आहे तर ते निर्णय तुमच्या बाजूने लावू शकता. चांगली नोकरी मिळवण्यासाठी टेलिपॅथिक एनर्जीचा वापर करू शकता. रेकी सेकंड लेवलमध्ये तुमची एनर्जी 40% होते आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये तुमची एनर्जी 100% होते, ज्याला रेकीची मास्टर हिलर लेवल म्हणतात, जिथे तुम्ही एक प्रोफेशनल हिलर म्हणून प्रॅक्टिस करू शकता. आता तुमचा प्रश्न असेल की मॅडम याच्यासाठी काही लायसन्सची गरज आहे का? जोपर्यंत भारतामध्ये नियमावली तयार होत नाही, आयुष मंत्रालयातर्फे जसं ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस कोणी करत होतं त्याच पद्धतीने रेकीची प्रॅक्टिस भारतात कोणीही करू शकतं. हा, जर तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची मेंबरशिप घेऊ शकता, कारण सध्या तीच एक इंटरनॅशनल लेवलवर रेकी काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल आणि रेकी काउन्सिल ऑफ इंडिया या नावाने काम करत आहे. जर तुम्ही गुगलवर गेलात, रेकी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणून सर्च केलं तर तिथे व्हाईस चेअरमन म्हणून तुम्हाला माझा फोटो आणि नाव बघायला मिळेल. आणि त्या बॉडीमध्ये जे 3 लोक आहेत ते आपले स्टुडंट आहेत. ज्या महिला आहेत सगळ्या त्या माझ्या आपल्याच व्हर्टिक्स फॅमिलीचे स्टुडंट आहेत. त्यानंतर रेकीचं थर्ड लेवलमध्ये मास्टर लेवल म्हणून प्रॅक्टिस आणि रेकीची चौथी आणि 5वी लेवल ही रेकीची ट्रेनर लेवल आहे, ज्यात तुम्ही माझ्यासारखं ट्रेनिंग इतरांनाही ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये देऊन एक समाजामध्ये एक जबाबदारी स्वीकारता की लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्याची. रेकी एक उत्तम करिअर देखील आहे. एक हिलर म्हणून तुम्ही मिनिमम 60,000 रुपीज अर्न करू शकता आणि ट्रेनर म्हणून मोर दॅन 1 लाख आरामात अर्न करू शकता. तुम्हाला 1 लाख अर्न करण्यात साधी गोष्ट आहे. रेकी लेव्हल 1 to 3 मिनिमम 10,000 फी कुठेही आहे. प्रॉपर जर माझ्या पद्धतीने डिटेल शिकवत असाल तर 10,000 तुम्हाला 3 लेवलचे कोणीही देतं आणि दर महिन्याला फक्त 10 विद्यार्थी जरी तुम्हाला आले तर 1 लाख रुपये प्रतिमाह तुम्ही इझिली अर्न करू शकता. आता मी जरी 5,000 रुपीज माझी सेकंड थर्ड लेवलची घेते ग्रॅटिट्यूड म्हणून हे सगळे सेशन मी देत आहे, पण देवाच्या कृपेने माझ्याकडे भरपूर ऍडमिशन दर महिन्याला येत असतात. कारण एक लक्षात घ्या की देताना एवढं मनापासून द्यायचं. माझी कुठली बॅच अटेंड करा, तुम्हाला तुम्ही दिलेली जी काही फी पे करता, हा तर आपला पूर्ण फ्रीमध्ये कोर्स आहे, पण जे लोक पेड करून येतात तुम्ही त्यांचे पण जर फीडबॅक बघाल तर तेवढेच असतात. कारण मी माझा एकच प्रयत्न असतो की त्यांनी जे मला दिलेलं आहे त्या ऊर्जांना भरभरून लोकांपर्यंत पोहोचवणं हा माझा एकमेव जीवनाचा उद्देश आहे रेकीच्या बाबतीत. कारण जेव्हा मी इथे असते एकच उद्देश असतो की माझ्या समोर असलेल्या जीवनात कुठलाही प्रॉब्लेम असेल ते मी माझ्या परीने, मी काही देवबिव नाही आहे, मी माध्यम आहे फक्त, त्याचं लक्षात घ्या. रेकी शिकल्यावर तुम्हाला एकच भावना ठेवायचं आहे की आपण कोणी स्पेशल नाही आहे, आपण फक्त माध्यम मात्र आहे. त्या क्रिएटरनी आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे
ती पूर्ण करण्याचे शब्दही त्याचेच असतात, एनर्जी त्याचेच असतात. कारण काय म्हटलं, आपल्याला गॅरंटी आहे का उद्या सकाळी आपण उठणार? कुणालाच गॅरंटी नाहीये. ते त्याच्या हातात आहे. मग त्यांनी दिलेल्या आजच्या दिवसाला कसं परिपूर्ण आणि आनंदाने परिपूर्ण करणं, आणि तेवढाच एक उद्देश ठेवून मी माझे सगळे सेशन घेत असते, माझ्या घरच्या जबाबदाऱ्या पार पडत असते, आणि माझे बाकी हे प्रोफेशन पण माझं त्याच पद्धतीने काम करत असतं. म्हणून लक्षात घ्या, देताना भरभरून द्या. आपल्याला देणारा वर बसलेला आहे, तो आपल्याला कुठेच कमी पडू देणार नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की मी आत्ताचं जे जीवन जगते आहे हे माझं स्वप्नातलं जीवन आहे, की जे मी विचारही केला नव्हता तेवढं मला या ब्रह्मांडी ऊर्जांनी दिलेलं आहे. म्हणून द्यायला शिका. कारण रेकी ही अशी ऊर्जा आहे की तुम्ही तिला मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. हा माझा शब्द आज अनेकांच्या जीवनामध्ये आलेला आहे, आणि तुम्ही त्याच पद्धतीने लोकांना देऊ शकणार आहे. तर रेकीचं 4थ्या-5वी लेवल फक्त ट्रेनर बनण्यासाठी आहे. कंपल्सरी नाही की प्रत्येकानेच केली पाहिजे. ज्यांना माझ्यासारखं या क्षेत्रात करिअर करायचं आहे ॲज अ ट्रेनर म्हणून, नाही तर 3rd लेवल पर्यंत हीलर म्हणून, तुम्ही त्याच्यातही अगदी 60-70,000 रुपीज अर्न करू शकता. तेही नाही केलं तर कमीत कमी माझ्या कुटुंबाचा आनंद, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आनंद, याच्यासाठी तर आपण निश्चित वर्क करू शकतो. अगदी त्या भावनेने सुद्धा आपण या रेकी ऊर्जेला आपल्या जीवनामध्ये नक्कीच आत्मसात करू शकतो. तर आता आपला टॉपिक आहे औरा. ही झाली रेकीची पूर्ण ओव्हरऑल माहिती तुम्हाला मी दिली. आता आपला टॉपिक औरा आहे. ठीक आहे. सो औरा म्हणजे आभा मंडल. हे आभा मंडल एका पॉइंट पासून, म्हणजे एका पॉइंट पासून ह्या जगात प्रत्येक जी औरा लेअर आहे त्या प्रत्येकाला आभा आहे, त्या प्रत्येकाला एक वलय आहे. तर या आभा मंडळाचं महत्व काय आहे ते आपण आज समजू, आणि आभा औरा बघायला आणि औराचे प्रॅक्टिकल आपण मंडेला करू. आपल्याला उद्या, अच्छा, गुढीपाडव्याला सुट्टी लागेल की क्लास चालेल सांगा, मग त्या हिशोबाने आपण उद्याचा क्लास घेऊ. गुढीपाडव्याला जर सुट्टी लागत असेल तर उद्या आपण सेशन कंटिन्यू करणार. टाईप करा पटापट चॅटबॉक्स मध्ये. सुट्टी पाहिजे असेल तर सुट्टी टाईप करा, क्लास पाहिजे असेल तर क्लास टाईप करा गुढीपाडव्यासाठी. पटापट टाईप करा, क्लास क्लास सुट्टी क्लास. मल्टिपल आन्सर येत आहे. कारण प्रॅक्टिकल सेशन आहे, कुणाचे मिस नको व्हायला, कारण तिथून पुढे टोटल आपले प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे नेक्स्ट वीक. चला उद्या कंटिन्यू क्लास घेऊन टाकू आपण. गुढीपाडव्याला सुट्टी देऊ, उद्या कंटिन्यू क्लास घेणार, चालेल? ओके. चला, मराठी नवीन वर्ष आहे, ज्यांना आपल्याला फॅमिलीला वेळ देण्याची खूप गरज आहे, त्याच्यामुळे आपण उद्या आपला क्लास राहील याच वेळेवर. ओके. तर त्याच्यामुळे उद्या जे आपलं मंडे टू फ्रायडेचं सेशन असतं ते उद्या मंडे टू सॅटरडे राहील. तर उद्या सकाळी शक्तिपात, मग आपल्याला उद्या आपण चक्रांची माहिती घेऊन घेऊ आणि औराचे प्रॅक्टिकल पण करून टाकू. ठीक आहे. म्हणजे आपल्याला शक्तिपातानंतरचे प्रॅक्टिकल ते आपण नेक्स्ट वीक मध्ये कंटिन्यू करणार आहे. ओके. चला ठीक आहे. तर उद्या आपलं सेशन आहे, लक्षात घ्या. मी तसा मेसेज ग्रुपवर टाकते. लेट मी शेअर द स्क्रीन. बघा, प्रत्येक व्यक्ती, वस्तू, अगदी एका पॉइंट पासून देखील असं आभा मंडळ प्रत्येकाला असतं. याला काय म्हणतात? ह्युमन औरा लेअर. आता हे जे आभा मंडळ आहे हे 1 मिनिट, किती राहिले? 5 मिनिटं. 5 मिनिटात हे एक्सप्लेन होणार नाही. सो उद्या आपण क्लास घेतोय, हे डिटेलमध्ये आपण उद्याच टॉपिक चालू करू, चालेल? कारण मग आता सुरू केलं तर ते अर्धवट संपवण्यात मला योग्य वाटणार नाही.
तर आपण हा टॉपिक उद्या कव्हर करू. ओके, तर आपण उद्या भेटतो आहे आपल्या नियमित वेळेवर दुपारी 5:30 वाजता. ओके, सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आज आपण इथे थांबतोय. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.